नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज जो आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत तो व्हिडिओ 1 ते 7 नोव्हेंबर दरम्यान ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडी आपण डिटेल स्पष्टीकरणासह घेणार आहोत. म्हणजे आपण प्रश्न उत्तरे न घेता जी काही न्यूज आहे, जी काही घडामोडी आहे त्याला डिटेल स्पष्टीकरण आणि त्यावरील जीकेचे प्रश्न, जीएसचे प्रश्न कशा प्रकारे तयार होऊ शकतील यामध्ये आपण स्पष्टीकरणासह घेणार आहोत. ठीक आहे, चला तर वळूया आपल्या चालू घडामोडी या व्हिडिओला. बघा, नोव्हेंबर महिन्याचा व्हिडिओ असल्यामुळे नोव्हेंबरमध्ये जे काही महत्त्वाचे दिवस येतील ते आपण दिवस आधी सुरुवातीला बघून घेऊ. ठीक आहे, इथे दिलेलंच आहे तुम्हाला हेडलाईनमध्ये काय दिलेलं आहे, नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष, नोव्हेंबर मधील दिनविशेष. बघा, 7 नोव्हेंबरला काय येतो, बाल सुरक्षा दिन. आणि कालच म्हणजे या 2 दिवसापूर्वी कुठला दिवस झाला आहे, विद्यार्थी दिवस झालेला आहे. कुठला दिवस, विद्यार्थी दिवस पण झालेला आहे. हा पण दिवस तुम्हाला महत्वाचा आहे आणि याला तुम्ही एकदा काय करा, रटून घ्या विद्यार्थी मित्रांनो, कारण येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी हे दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओला स्किप न करता तुम्ही बघत राहा. ठीक आहे, बघा 7 नोव्हेंबर झालाय बाल सुरक्षा दिन, त्यालाच आपण विद्यार्थी दिवस म्हणतोय. त्यानंतर 8 नोव्हेंबर आहे विद्यार्थी मित्रांनो, जागतिक रेडिओग्राफी दिन. 8 नोव्हेंबर कुठला आहे, जागतिक रेडिओग्राफी दिन. 10 नोव्हेंबर आहे परिवहन दिन. 10 नोव्हेंबरला कुठला दिवस आहे, परिवहन दिन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 12 नोव्हेंबरला आहे राष्ट्रीय पक्षी दिन. आणि हा राष्ट्रीय पक्षी दिन कोणाच्या बर्थ अॅनिव्हर्सरीला म्हणजे सेलिब्रेट केला जातो, सलीम अली यांचा जन्मदिवस असतो किंवा 12 नोव्हेंबरला. त्यामुळे या दिवसाला 12 नोव्हेंबरला राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून घोषित करण्यात आले. सलीम अली हा म्हणजे जो काही शब्द आहे, ठीक आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. याला पण तुम्ही स्टॅटिक जीके या अँगलनी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर 14 नोव्हेंबर हा तुम्हाला माहीतच आहे बाल दिन म्हणून साजरा केला जातो. कोणाची जयंती, जवाहरलाल नेहरू यांची जयंती म्हणून बाल दिन हा 14 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर बघा 19 नोव्हेंबर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय नागरिक दिन किंवा राष्ट्रीय शिक्षण दिन, राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून 19 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. त्याच्यानंतर 20 नोव्हेंबर बघा विद्यार्थी मित्रांनो जागतिक बाल दिन. काय, जागतिक बाल दिन 20 नोव्हेंबरला काय केला जातो, सेलिब्रेट. इथे बघा, इथे कुठं 14 नोव्हेंबरला बाल दिन साजरा केला जातो आणि 20 नोव्हेंबरला काय, जागतिक बाल दिन हा साजरा केला जातो. त्यामुळे थोडं इथे कन्फ्यूज न होता विशेष लक्ष देऊन याच्याकडे अभ्यासा. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 24 नोव्हेंबरला बघा राष्ट्रीय छात्र सेना दिन किंवा 24 नोव्हेंबरला राष्ट्रीय छात्र सेना दिन म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर बघा भारतीय संविधान स्वीकारले म्हणून याला काय, संविधान दिन म्हणून घोषित करण्यात आले आहे किंवा 26 नोव्हेंबर. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला होमवर्क प्रश्न आहे की याचा तुम्ही साल मला कमेंट बॉक्समध्ये करा. ठीक आहे, 26 नोव्हेंबर कुठल्या साली आपलं संविधान स्वीकारलं गेलेलं आहे, त्यालाच 26 नोव्हेंबरला कुठला दिवस साजरा केला जातो, संविधान दिन म्हणून. त्यानंतर बघा 29 नोव्हेंबर राष्ट्रीय कायदा दिन आणि जागतिक नमस्कार दिन म्हणून 29 नोव्हेंबरला साजरा केला जातो. ठीक आहे, चला वळूया आता. हे झाले आपले नोव्हेंबर मधील दिनविशेष आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून मी याला व्हिडिओच्या सुरुवातीलाच घेतलेलं आहे. आता वळूया आपल्या न्यूजकडे, चालू घडामोडीकडे. पहिली चालू घडामोडी अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि आपलं राज्य आहे केरळ. आपण केरळ पासून सुरुवात करत आहोत. तर बघा केरळमध्ये काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, केरळ मध्ये देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. कुठे, केरळमध्ये काय बांधले जाणार आहे, न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे आणि हे देशातील पहिले शहर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं हा एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा ते केरळमध्ये आहे पण नेमकं कुठल्या ठिकाणी आहे
तर आपल्याला ठिकाण पण दिलेलं आहे, कुठलं? कलामसरी. कुठलं? कलामेसरी. आणि जिल्हा कुठला आहे? कोची. त्यामुळे हे पण इम्पॉर्टंट असू शकतं. त्याच्यामुळे काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, मी जे काही तुम्हाला सांगत आहे ते एकदा विशेष लक्ष देऊन ते काळजीपूर्वक ऐका आणि ऐकल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करत चला. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला जेव्हा काही एक्झाम येतील फक्त पेजेस पलटवायचं काम राहणार आहे. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला विदाऊट स्किप करता बघत चला. ठीक आहे, बघा इथे काय म्हणतो, केरळमध्ये कोची देशातील पहिले न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. कोची जिल्ह्यातील कला मसेरी, मी तुम्हाला इथे काढूनच दिलेले आहे पॉइंट, इथे 27 एकर जागेवर हे न्यायालयीन शहर बांधले जाणार आहे. त्याचा अंदाजे खर्च किती आहे? किती दिलेला आहे हे बघा तुम्हाला, 1000 कोटी. आणि कालावधी किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 10 वर्षात. आणि या शहरात किती न्यायालय बांधले जाणार आहे? 61 न्यायालय बांधले जाणार आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा महत्वाचा मुद्दा. याला तुम्ही एकदा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा डिटेल वाचत चला. ठीक आहे, आणि केरळ राज्याचे मुख्यमंत्री कोण आहे सध्याचे? पिनराई विजयन. हा झाला आपला स्टॅटिक जीकेचा प्रश्न. त्याच्यामुळे मी तुम्हाला जे काही न्यूज आली, एखादी राज्य आलं असेल त्या राज्याचे मुख्यमंत्री, त्याच्यानंतर काय काय त्याचं इम्पॉर्टंट आहे ते सगळं तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या डिटेल न्यूजकडे. त्यानंतर दुसरी पण न्यूज विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे, केरळ राज्यातलीच न्यूज आहे. बघा, केरळ हे अत्यंत गरीब निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. जिथं पहिलं येतं ना ते न्यूज खूप इम्पॉर्टंट असते, ती घडामोडी खूप इम्पॉर्टंट असते विद्यार्थी मित्रांनो. बघा, म्हणजेच काय रे, केरळ राज्यात कोणती अत्यंत गरिबी नाही. म्हणजेच काय झालंय, केरळ हे अत्यंत गरिबी निर्मूलन करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे. ठीक आहे, आता घोषणा कधी केली याची? घोषणा केलेली आहे 1 नोव्हेंबर 2025 मध्ये. हे यश मिळवणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. त्याच्यामुळं हा खूप इम्पॉर्टंट काय आहे, घडामोडीचा मुद्दा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, केरळचे मुख्यमंत्री आपण पहिल्याच न्यूजमध्ये काय केलं, अभ्यासलेला आहे, कोण आहे? पिनराई विजयन. ठीक आहे, यांनी ही घोषणा केलेली आहे. आणि 2021 मध्ये काय झालं होतं विद्यार्थी मित्रांनो, केरळमध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. हा पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा वाक्य आहे. ठीक आहे, असं जर वाक्य आलं प्रश्न म्हणजे एक्झाम मध्ये, केरळमध्ये दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाची सुरुवात कधी झाली, तर कधी झाली? 2021 मध्ये. हे पण तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणून हे जे 4 पॉइंट तुम्हाला दिलेले आहे ते एक्झाम दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. ठीक आहे, त्याला तुम्ही एकदा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो आहे की प्रोजेक्ट चित्ता. हा चर्चेतील मुद्दा आहे, त्याच्यामुळे मी त्याला करंट या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. काय चर्चेचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो? कारण भारतमध्ये डिसेंबर 2025 मध्ये बोत्सवानाहून, म्हणजे ही कुठली कंट्री आहे? साऊथर्न आफ्रिका मधले काय आहे, कंट्री आहे, म्हणजे देश आहे. त्या देशात काय आहे की भारत डिसेंबर महिन्यामध्ये 2025 म्हणजे जो येणार आहे अपकमिंग डिसेंबर महिना, त्या महिन्यामध्ये बोत्सवानाहून 8 चित्त्यांची आणखी एक तुकडी आणणार आहे. हा एक चर्चेचा मुद्दा आहे, चर्चेचं कारण आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रोजेक्ट चित्ता येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी खूप महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे, किती चित्त्यांची? 8 चित्त्यांची एक तुकडी आणणार आहे. हा शहर लक्षात ठेवा, आणि कुठलं शहर आहे हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा पॉइंट बघा, प्रोजेक्ट चित्ता हा जगातील पहिला आंतरखंडीय मोठा मांसाहारी प्राणी स्थानांतर कार्यक्रम आहे. आता तुम्हाला जर विचारलं विद्यार्थी मित्रांनो, प्रोजेक्ट चित्ता हा काय आहे, तर काय आहे? हे जे तुम्हाला लिहून दिलेलं आहे तो काय आहे? कार्यक्रम आहे. त्यानंतर बघा, 1952 मध्ये चित्ता भारतातून नामनेश झाला होता. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे, 17 सप्टेंबर 2022 साली नामिबियामधून 8 चित्ते आणले आणि तेव्हापासूनच प्रोजेक्ट चित्ता काय झाला? सुरू झाला. कुठून आणले होते? नामिबियामधून 8 चित्ते आणले होते. केव्हा? हे लक्षात ठेवा, 17 सप्टेंबर 2022.
ठीक आहे. नंतरचा इम्पॉर्टंट पॉईंट बघा विद्यार्थी मित्रांनो, 18 फेब्रुवारी 2023 दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले होते. ठीक आहे, हा पण खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. त्यामुळे एकूण 20 चित्ते काय झाले आहे आपण आणले होते. त्यानंतर ते चित्ते आणलेले कुठे ठेवले विद्यार्थी मित्रांनो, कुनो राष्ट्रीय अभयारण्य हा कुठे येतो, मध्य प्रदेशमध्ये येतो आणि इथे ठेवले होते. ठीक आहे, हा पण एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा पॉइंट आहे. कुठे ठेवले होते आणि कुनो राष्ट्रीय अभयारण्य कुठे आहे, हा पण एक स्टॅटिक जीकेचा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी बनू शकतो. ठीक आहे, म्हणून प्रोजेक्ट चित्ता हा काय चर्चेतील मुद्दा आहे. आतापर्यंत एकूण 10 चित्त्यांचे काय झालेले आहे, निधन झालेले आहे. ठीक आहे, हा समजला तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला काही समजत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं काय करू शकता, मुद्दा लिहू शकता. ठीक आहे, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. भारतीय हॉकीची 100 वर्ष पूर्ण. ठीक आहे, कधी पूर्ण झाली बघा, भारतीय हॉकीचा शताब्दी सोहळा दिनांक 7 नोव्हेंबर सुरू होणार आहे. कुठे बघा, कुठे सुरू होणार आहे, ठिकाण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम नवी दिल्ली. ठीक आहे, कधी 7 नोव्हेंबर पासून. ठीक आहे, आणि हा काय राहणार आहे, हॉकीचा म्हणजे भारतीय हॉकीचा शताब्दी म्हणजे 100वा सोहळा असणार आहे. आता बघा इथे बघा, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. 7 नोव्हेंबर 1925 भारतीय हॉकी फेडरेशनच्या स्थापना झाली. कोणाची, भारतीय हॉकी फेडरेशन. ठीक आहे, तर याची स्थापना कधी झाली, 7 नोव्हेंबर 1925. हा स्टॅटिक जीके न खूप महत्वाचा प्रश्न ठरू शकतो. देशाची पहिली प्रशासकीय संस्था होती कोणती, भारतीय हॉकी फेडरेशन. 100 वर्ष कधी पूर्ण झाले बघा, 1925 ला सुरुवात झाली आणि 2025 ला 100 वर्ष पूर्ण झाले. हा पण महत्वाचा मुद्दा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 1928 ते 1956 भारताने जागतिक हॉकीवर वर्चस्व गाजवले. का बरं, कारण सलग 6 ऑलिम्पिक सुवर्ण पदके भारतीय हॉकीनी जिंकलेली आहेत. ठीक आहे, त्यामुळे हा पण मुद्दा महत्वाचा असू शकतो. ही जी स्लाइडवर इन्फॉर्मेशन दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, ही खूप महत्वाची माहिती आहे. तुम्ही त्याला नोट डाऊन करत चला. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. आता बघा, हा पण एक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. काय दिलेला आहे बघा, अजित पवार चौथ्यांदा AMOच्या अध्यक्षपदी. आता AMO असते काय, तर बघा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना ही असते AMO, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना. तर या संघटनेचे चौथ्यांदा कोण अध्यक्षपदी आहेत, अजित पवार. असा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी असू शकतो. ठीक आहे, ही एवढीच बातमी होती विद्यार्थी मित्रांनो. आणि कोण आहेत हे, उपमुख्यमंत्री. कुठल्या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे कोण आहे, उपमुख्यमंत्री. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. हा एक आत्ताच आपला काय झालेला आहे, वुमेन्स वर्ल्ड कप झालेला आहे. त्यामध्ये काय केलं आहे, भारतीय महिला क्रिकेटचा दणदणीत विजय झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. महिला म्हणजे विश्वविजेत्या ठरलेल्या आहेत. कोण, महिला क्रिकेट संघ. कोण, महिला क्रिकेट संघ हा विश्वविजेता ठरलेला आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी असू शकतो. बघा, स्मृती, जेमिमा, राधा यांना प्रत्येकी 2.25 कोटीचे बक्षीस. आता यांनाच का 2.25 कोटीचे बक्षीस दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, तर बघा ह्या तिन्ही ज्या आहेत त्या तिन्हीही महाराष्ट्राच्या कन्या आहेत. ठीक आहे, बघा इथे न्यूज मध्ये बघा, स्मृती मानधन, जेमिना रॉड्रिक्स आणि राधा यादव या विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील महाराष्ट्राच्या 3 क्रिकेटपटूंना प्रत्येकी 2.25 कोटी रुपयांचे, तर मुख्य प्रशिक्षण कोण आहे याचा प्रशिक्षक, अमोल मजुमदार यांना 22,50,000 रुपयांचे बक्षीस राज्य सरकारने दिलेले आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा ठरू शकतो. ठीक आहे, बघा
इथे दिलेले आहेत, सगळं तुम्हाला माहिती दिलेली आहे. महिला क्रिकेट विश्वचषक 2025 बद्दल ही आहे संपूर्ण माहिती. आता विजेता संघ कोण झालेला आहे? भारत झालेला आहे. उपविजेता संघ दक्षिण आफ्रिका, म्हणजे जे फायनल होती ती कोणामध्ये होती? भारत आणि दक्षिण आफ्रिका संघासोबत होती. ठीक आहे. आयोजन कुणा केले होते या विश्वचषकाचे? भारत आणि श्रीलंका या देशाने आयोजन केले होते. कालावधी हा बघा, कालावधी पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. कधीपासून? 30 सप्टेंबर ते 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत या म्हणजे चषकाचा कालावधी होता. यामध्ये एकूण संघ किती होते विद्यार्थी मित्रांनो? 8 संघ होते. आणि जो अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेसोबत जो अंतिम सामना झाला तो कुठे झाला? DDY पाटील स्पोर्ट्स अकादमी नवी मुंबई इथे हा सामना खेळण्यात आला. या सामन्यामध्ये या मॅच मध्ये प्लेयर ऑफ द मॅच कोण ठरले? शफाली वर्मा ही इंडियन टीमची एक दमदार बल्लेबाज आहे. कोण? दमदार बल्लेबाज आणि स्पिनर सुद्धा आहे. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. प्लेयर ऑफ द सिरीज कोण आहे? दीप्ती शर्मा या खेळाडूचे सर्वात जास्त रन आहे, त्याच्यामुळे हिला प्लेयर ऑफ द सिरीज पण देण्यात आली आणि प्लेयर ऑफ द मॅच पण कुणाला? शफाली वर्माला. हे 2 पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. भारतीय संघाचा कोच कोण आहे? अमोल मुजुमदार. याला किती रुपये या सामन्यामध्ये म्हणजे जिंकल्यानंतर मिळाले? 22,50,000 रुपये पण कुणाला? अमोल मुजुमदारला मिळाले. हा कोण आहे? भारतीय महिला संघाचा कोच आहे. ठीक आहे, हा खूप महत्वाचा पॉइंट आहे आणि इम्पॉर्टंट मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, चला वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, विश्वविजेता जो झालेला आहे, कोणता संघ झालेला आहे? भारतीय संघ झालेला आहे, भारतीय महिला संघ. आणि त्याच संघाची ही एक अष्टपैलू खेळाडू आहे, हिचं नाव आहे शफाली वर्मा. कोण? शफाली वर्मा. तर हिला काय घोषित करण्यात आलं? बघा, हिची नियुक्ती हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोणाची? शफाली वर्माची. ठीक आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि याला तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करत चला. या मागील मुख्य उद्देश काय आहे विद्यार्थी मित्रांनो? महिलांमध्ये क्रीडेला प्रोत्साहन करणे. म्हणजे काय? जे काही ही क्रीडा खेळत असेल, कोणता? क्रिकेट खेळत आहे, तर महिलांमध्ये क्रिकेटचं काय करणे? प्रोत्साहन निर्माण करणे. नशामुक्त करणे म्हणजे ड्रग फ्री जीवनशैलीचा प्रचार करणे. लैंगिक समानता म्हणजे जेंडर इक्वॅलिटी. महिला सशक्तीकरण म्हणजे वुमेन्स एम्पॉवरमेंट वाढवणे. हे या कुणाचे या आयोगाचे मुख्य उद्देश आहे. म्हणून शैफाली वर्मा हिला हरियाणा महिला आयोगाची 2026 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा पण खूप महत्वाचा मुद्दा म्हणजे या आठवड्यात घडलेला आहे. काय घडलेलं आहे बघा, वंदे मातरमला झाली 150 म्हणजे 150 वर्ष पूर्ण. ठीक आहे, कधी झालेली आहे बघा? 7 नोव्हेंबर 2025 ला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ठीक आहे, कधी लिहिले आहे वंदे मातरम? 7 नोव्हेंबर 1875 रोजी लिहिण्यात आलेले आहे. लेखक कोण होते? बंकिमचंद्र चटर्जी. कोण होते? बंकिमचंद्र चटर्जी. आणि हे जे वंदे मातरम आहे ते कुठून घेण्यात आलेले? आनंद मठ या कादंबरीमधून ते घेण्यात आलेले होते. हा पण एक जीकेचा महत्वाचा प्रश्न येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी ठरू शकतो. ठीक आहे, आणि पहिल्यांदा प्रकाशित केलेले होते बंगदर्शन या नियतकालिकात. ठीक आहे, पहिल्यांदा कोणी गायले? रवींद्रनाथ टागोर 1896 साली. कोणी गायलेलं होतं? रवींद्रनाथ टागोर यांनी 1896 साली, जेव्हा काय होतं? कलकत्त्यामध्ये अधिवेशन होतं. केव्हा? 1896 साली. मूळ कविता संस्कृत भाषेत रचलेली आहे आणि 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार करण्यात आले. केव्हा? 24 जानेवारी 1950 रोजी भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकार करण्यात आले. हा पण एक जीकेचा महत्वाचा पॉइंट ठरू शकतो. म्हणून हे मुद्दे तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. ठीक आहे,
बघा विद्यार्थी मित्रांनो, हा एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. का बरं? कारण रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये उभारण्यात आलेला आहे. कुठे? चीनमध्ये. का बरं चीनमध्ये? बघा, चीनमध्ये टागोरांना अत्यंत लोकप्रियता होती. त्यांनी 3 वेळा चीनला भेट दिली. चीनमधील भारतीय राजपूत कोण आहे? राजदूत प्रदीप रावत. हे इम्पॉर्टंट आहे, याला तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. चीनमधील भारतीय राजदूत कोण आहे? प्रदीप रावत आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, याचं नाव लक्षात ठेवा भारतीय राजदूताचं. आता बघा, कधी बनवला इथे रवींद्रनाथ टागोर यांचा पुतळा चीनमध्ये? बघा, 26 ऑक्टोबर 2025 दिनांक लक्षात असू द्या. त्यानंतर ठिकाण कुठलं आहे? बीजिंग येथील भारतीय दूतावासात. ठिकाण पण महत्वाचं आहे. आता कोणी बनवला या शिल्पकाराचं नाव पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे. प्रसिद्ध चीनी शिल्पकार युआन शिकुन. कोणी बनवला? युआन शिकुन. हा एक महत्वाचा पॉइंट तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये ठरू शकतो. आता याचं संगमम काय आहे? एक कॉन्फ्लुएन्स ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल ट्रॅडिशनल या विषयावरील चर्चासत्राच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो पॉइंट. येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी पण याला तुम्ही इम्पॉर्टंट करू शकता. ठीक आहे, तर हा मुद्दा तुम्हाला तुमच्या नोट डाऊन करायचा आहे नोटबुकमध्ये. ठीक आहे, तर याला तुम्ही काय करा? इम्पॉर्टंट करा. ठीक आहे, त्यानंतर बघा, आता निधन वार्ता आपण आधीच म्हटलेलं आहे की आपण एका व्हिडिओमध्ये म्हणजे जे काही विकली व्हिडिओ घेत आहे 1 ते 7 नोव्हेंबरमध्ये, त्या दरम्यान कोण मरण पावले म्हणजे कोणाचे निधन झालेले ते पण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, सगळं म्हणजे 360 आपण काय करत आहोत या व्हिडिओमध्ये आपण माहिती देत आहोत चालू घडामोडीची आणि जीके जीएस ची सुद्धा. ठीक आहे, बघा, प्राध्यापक नरेश ददीच यांचे निधन झालेले. आता हे होते कोण? त्यामुळे मी याला काय केलेलं आहे? या न्यूजमध्ये टाकलेलं आहे. आणि हे एक खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला इम्पॉर्टंट करा. कोण होते हे विद्यार्थी मित्रांनो? ज्येष्ठ खगोलशास्त्र आणि आयुकाचे माजी संचालक प्राध्यापक नरेश ददीच वय 81 यांचे चीनची राजधानी बीजिंग येथे गुरुवारी निधन झाले आहे. बीजिंगमध्ये ते एका परिषदेसाठी गेलेले होते. ठीक आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. चीनची राजधानी कोण? बीजिंग. हा एक स्टॅटिक जीके बनू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नरेश दादीच हे एक कोण होते जे आत्ताच मरण पावले, त्यांचे निधन झाले? ते एक खगोलशास्त्र होते. हा पण प्रश्न बनू शकतो. त्याच्यामुळे हा जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, चला तर वळूया नेक्स्ट स्लाइडकडे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्येष्ठ गायिका अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचे निधन. आता हे कोण आहे? गायिका आणि अभिनेत्री आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा पण महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. आता सुलक्षणा पंडित ही कोण आहे? गायिका अभिनेत्री. कोण आहे? नाही, होती. आता काय झालं? हिचं मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळं गायिका अभिनेत्री कोण होती? सुलक्षणा पंडित यांचे काय झालेले? निधन झाले. त्या वयाच्या 71व्या वर्षी काय झालेल्या? मृत्युमुखी पावलेल्या आहे. ठीक आहे, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, हे थोडं ब्लर झालेलं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर मी याला सांगतो, फक्त तुम्ही टॉपिक लक्षात ठेवा. कुठला? बुद्धिबळ राणी दिव्या जगात 11व्या स्थानी. आता ही आहे कुठली मुलगी? बघा, ही राणी दिव्या कुठली आहे? प्रॉपर नागपूरची आहे. बघा, नागपूरची बुद्धिबळाची राणी कोण? महिला विश्वचषक विजेता दिव्या देशमुख. कोण आहे हिचं नाव? दिव्या देशमुख. हे लक्षात ठेवायचं. काय झालंय? ही जगात 11व्या स्थानी आहे. ठीक आहे, कशामध्ये? बुद्धिबळामध्ये. कशामध्ये? बुद्धिबळामध्ये. तर हा पण महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, तर दिव्या देशमुख ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बुद्धिबळाशी. ठीक आहे, ही प्रॉपर कुठलेली आहे? नागपूरची आहे. कुठलेली आहे? नागपूरची आहे. त्यामुळे हा पण पॉइंट इम्पॉर्टंट ठरू शकतो. ठीक आहे, हिने उत्तम कामगिरीची सुरुवात कधी केले? 19व्या वर्षी. दिव्याने
युरोपियन बुद्धिबळ क्लबमध्ये काय केले होते, भाग घेतले होते आणि तिने तिथे एक महत्वाची काय केलेली आहे, अव्वल स्थानावर आलेली होती 10 गुणांकासह. ठीक आहे, त्याच्यामुळे ही तिची उत्तम कामगिरी पण आहे. ठीक आहे, याला तुम्ही काय करा, स्टार मार्क करून ठेवा. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय आहे, अमर्यादा रेंज असलेले अणुऊर्जेवरील क्षेपणास्त्र विकसित. आता कोणी विकसित केले, रशियानी. कोणी केले, रशियानी. आता याचं नाव काय, ब्युरो वेलिस्नक. काय आहे, ब्युरो वेलिस्नक याचं काय मिसाईलचं नाव आहे. एवढंच तुम्ही लक्षात ठेवा. बघा मॉस्को, रशियाने अणुऊर्जेवरील चालणारे आणि अमर्याद रेंज असलेले जगातील पहिले, कुठले आहे, जगातील पहिले, त्याच्यामुळं हा महत्वाचा मुद्दा आहे, क्षेपणास्त्र विकसित केलेले आहे. ब्युरो वेस्लिक हे याचं काय नाव आहे, क्रूज क्षेपणास्त्र काय क्षेपणास्त्राचे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे हा एक महत्वाचा काय असू शकतो, करंट अफेअरचा प्रश्न असू शकतो. याचं नाव लक्षात ठेवा. काय आहे, याचं नाव तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, याची काय यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि सैन्य दलाच्या या क्षेपणास्त्राच्या तैनातीसाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश दिल्याचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन. आता कुणाचे, रशियाचे राष्ट्रपतीचं पण काय नाव लक्षात ठेवायचं, काय, व्लादिमीर पुतिन. ठीक आहे, हा पण तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. ठीक आहे, वळूया नंतरच्या आपल्या इम्पॉर्टंट मुद्द्याकडे. आता बघा पृथ्वीचा तात्पुरता चंद्र, याचं नाव काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं नाव आहे, नासाने शोधलेल्या पृथ्वीच्या दुसऱ्या तात्पुरत्या चंद्राचे नाव आहे. 2025 मध्ये त्याचा शोध घेण्यात आला आणि त्याचं नाव आहे PN7. हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचा हा काय मुद्दा आहे. ठीक आहे, हा एक लघुग्रह आहे जो अर्ध चंद्र किंवा क्वासीमून म्हणून ओळखला जातो आणि तो 2083 पर्यंत पृथ्वीच्या कक्षेत राहील. ठीक आहे, हा झाला तुमचा करंटचा मुद्दा. हा करंटचा मुद्दा. आता बघा नासा बद्दल आपल्याला थोडी काय माहिती असायला पाहिजे. आता बघा नासाचे पूर्ण नाव काय काय आहे विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन. हे नासाचं पूर्ण नाव आहे. आता बघा हा याची स्थापना कधी झाली, इथून होतो स्टॅटिक जीकेचे प्रश्न सुरू. का बरं, कारण स्थापना तुम्हाला विचारली जाऊ शकते. हा जर मुद्दा करंटमध्ये असेल, हा न विचारता तुम्हाला नासाचं स्थापना, लॉंग फॉर्म, पूर्ण नाव ते स्टॅटिक जीके मध्ये येऊ शकते. बघा कधी झाले, 29 जुलै 1958 रोजी या नासाची काय झाली, स्थापना झाली आणि 1 ऑक्टोबर 1958 रोजी याला सुरुवात झालेली आहे. याचे कार्य काय आहे विद्यार्थी मित्रांनो, अंतराळ संशोधन, पृथ्वीच्या निरीक्षणासाठी उपग्रह तयार करणे आणि अवकाशयानांची निर्मिती करणे. उद्दिष्ट काय, शांततापूर्ण अनुप्रयोगांना प्रोत्साहन देणे आणि मानवजातीला अंतराळ संशोधनातून फायदा होईल असे कार्य करणे. आता याचं हेडक्वार्टर्स हे पण महत्वाचं आहे. हेडक्वार्टर्स कुठं आहे, वॉशिंग्टन DC येथे आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन बनू शकतो स्टॅटिक जीकेचा. ठीक आहे, स्टॅटिक जीकेचा महत्वाचा प्रश्न ठरू शकतो. ठीक आहे, हेडक्वार्टर्स, स्थापना आणि याचं पूर्ण नाव तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा हा एक मुद्दा आत्ताच गाजलेला आहे. काय मुद्दा, भारताची पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसेडर. भारताची पहिली असल्यामुळे हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा प्रश्न बनू शकतो. काय आहे, कोणाला केलं आहे पहिली मेंटल हेल्थ ॲम्बेसेडर. बघा दीपिका पादुकोण. कोण आहे, बॉलिवूड सुपरस्टार दीपिका पादुकोणची भारताची पहिली मेंटल हेल्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली. मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि ती एक महत्वाची सार्वजनिक आरोग्य समस्या बनवण्यासाठी हा ऐतिहासिक पाऊल आहे. ठीक आहे, तर याला ही आहे दीपिका पादुकोण. ही थोडं ब्लर आलेलं आहे. ठीक आहे, चित्र काय आहे, ब्लर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येणार नाही, पण
हा टॉपिक जो हेडलाईन आहे या हेडलाईनला तुम्ही लक्षात ठेवा. भारताची पहिली मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून दीपिका पादुकोण यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे, वळूया नंतरच्या मुद्द्याकडे. हा सुद्धा खूप महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा काय झालंय, छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक याच्याबद्दल हा महत्वाचा काय मुद्दा आहे. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बघा, औरंगाबाद रेल्वे स्थानकाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असे करण्यात आले आहे. या स्थानकाचा नवीन स्थानक रोड कोड काय CPSN काय CPSN छत्रपती संभाजीनगर असा याचा काय लॉंग फॉर्म आहे. त्यामुळे औरंगाबाद रेल्वे स्थानकास आता पुढे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक या नावाने ओळखले जाईल आणि या स्थानकाचा कोड CPSN असा राहील. ठीक आहे, तर हा एक महत्वाचा काय करंट अफेअरचा करंट म्हणजे चालू घडामोडीचा मुद्दा आहे. आता बघा इथे थोडं तुम्हाला स्टॅटिक जीके बद्दल थोडी माहिती असायला पाहिजे. सध्या बदललेली नावे लक्षात ठेवा. कुठलं काय बदल आहे, औरंगाबाद जिल्ह्याचं नाव काय केलेलं आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्याचं नाव काय केलेलं आहे, अहिल्यानगर जिल्हा. त्यानंतर बघा उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव. खूप महत्वाचा, आत्ताच काही ज्या एक्झाम झालेल्या आहे त्या एक्झाम मध्ये मला तर वाटते हा प्रश्न विचारला गेलेला होता. उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव काय, धाराशिव. त्याच्यानंतर वेल्हे तालुक्याचे नाव राजगड. काय, राजगड. हे खूप महत्वाची माहिती आहे आणि याला तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रँड सेंट्रल टर्मिनल जगातील काय झाले सर्वात मोठे रेल्वे स्थानक जगातील आहे. त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे. आपली जे न्यूज आहे ती सगळं नॅशनल इंटरनॅशनल निधन वार्ता महत्वाचे दिवस त्याच्यामुळे आपण हा 360 मध्ये कन्वर्ट करत आहोत. ठीक आहे, बघा ग्रँड सेंट्रल टर्मिनल जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक. आता हे आहे कुठं, याचं ठिकाण काय, न्यूयॉर्क शहरातील 42व्या स्ट्रीट आणि पार्क एव्हेन्यू येथे. कुठे आहे, न्यूयॉर्क मधील 42व्या स्ट्रीट आणि पार्क एव्हेन्यू येथे याचं काय ठिकाण आहे. प्लॅटफॉर्म नुसार संख्येनुसार जगातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक कुठलं, ग्रँड सेंट्रल टर्मिनल बनलेलं आहे. गिनीज वर्ल्ड मध्ये याची नोंद झालेली आहे. एकूण 44 प्लॅटफॉर्म आहे विद्यार्थी मित्रांनो आणि 67 ट्रॅक आहेत. ठीक आहे, हे पण महत्वाचं असू शकते. ठीक आहे, स्थानक सुमारे 48 ते 49 एकर क्षेत्रावर पसरलेले आहे. दररोज सुमारे हे एवढे प्रवासी 1,25,000 ते 1.5 लाख प्रवासी काय करतात, प्रवास करतात. ठीक आहे, चला तर वळूया नंतरच्या आपल्या स्लाइडकडे. ठीक आहे, 1 मिनिट, चार्जिंग थोडं इश्यू आहे. ओके, ठीक आहे, चला वळूया नंतरच्या महत्वाच्या निवडणूक आणि नियुक्त्याकडे. हा बघा आता ज्या नियुक्त्या झालेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो त्या नियुक्त्या आपण एकाच स्लाइड मध्ये घेतलेल्या आहे. बघा इथे डॉक्टर अजय कुमार केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त. दिसत नसेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर भानू प्रताप शर्मा वित्तीय सेवा संस्थाचे ब्युरोचे काय झालेले आहे, अध्यक्ष. त्यानंतर उमा कांजीलाल इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू. ठीक आहे, हा महत्वाचा आहे, पहिला महिला कुलगुरू म्हणून नेमणूक कोणाची, उमा कांजीलाल. त्यानंतर बघा अभिजित शेठ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. त्यानंतर बघा S महेंद्र देव पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार. हा महत्वाचा मुद्दा आहे. ही नेमणूक महत्वाची आहे कारण जिथं पंतप्रधान आले तो महत्वाचा असतो. S महेंद्र देव याला लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सोनाली मिश्रा रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला आहे त्यामुळे पण याला लक्षात ठेवा, महासंचालक म्हणून नेमणूक. त्यानंतर दीपिका बागला नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनचे काय संचालक म्हणून निवड. साहिली किन्नी रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे
नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी कोण? साहिली किन्नी. त्यानंतर नितीन गुप्ता राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. राजेश कुमार महाराष्ट्राच्या मुख्य सचिवापदी यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर अनुराधा ठाकूर आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. पहिला महिला आहे त्याच्यामुळे हा पण महत्वाचा ठरू शकतो. त्यानंतर बघा संजोग गुप्ता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजे ICC मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून संजोग गुप्ता यांची नियुक्ती झालेली आहे. हा पण महत्वाचा आहे. सुनील जयवंत कदम सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. केशवन रामचंद्र भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. डॉक्टर जेनिफर सिमन्स सुरिनामच्या पहिला महिला राष्ट्राध्यक्ष. खूप महत्वाचा आहे हा खूप महत्वाचा काय आहे पॉइंट आहे. म्हणजे निवडणूक काय नियुक्ती आहे कुठली? डॉक्टर जेनिफर सिमन्स सुरिनामच्या पहिला महिला राष्ट्राध्यक्ष. ॲनिलेना बेअरबॉक कोण आहे? संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. त्यानंतर क्रिस्टी कॉन्व्हेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या पहिला महिला आफ्रिकन अध्यक्ष. हा पण काय महत्वाचा पॉइंट आहे, महत्वाची नियुक्ती आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या याला तुम्ही इम्पॉर्टंट आणि तुमच्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. त्यानंतर बघा ही पण महत्वाची स्लाइड आहे विद्यार्थी मित्रांनो. लेटेस्ट अपॉइंटमेंट आहे बघा. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती कोण आहे? रंजन देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. माजी न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांची आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याला तुम्ही वाचत चला. यापूर्वी खाली प्रमुख पदांवर यांनी कार्य केलेले आहे. काय काय केलेले आहे? सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश होत्या. सीमांकन आयोगाचे अध्यक्षपद यांनी भूषवलेले होते. समान नागरिक संहिता लागू करण्यासाठी शिफारस यांनी केलेली होती. ठीक आहे. वीज अपील न्यायाधिकाऱ्यांचे अध्यक्षपद यांनी स्वीकारलेले होते. त्याच्यानंतर सीमांकन आयोगाची यांनी नेतृत्व केलेले होते. ठीक आहे. तर अशा हा जो पॉइंट आहे यांचे कार्य आणि 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती रंजन देसाई हा महत्वाचा मुद्दा आहे. काय महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या अपॉइंटमेंटकडे. कॅथरीन कॉनली हे आयर्लंडच्या 10वे राष्ट्रपती बनलेले आहेत. ठीक आहे. निवड कधी झालेली आहे? 25 ऑक्टोबर 2025 आयर्लंडच्या 10व्या राष्ट्रपती कोण बनलेले आहे? कॅथरीन कॉनली. ठीक आहे. त्या अपक्ष म्हणून लढल्या आहेत. ठीक आहे. यांना किती मते मिळाली? इथे बघा मते आहे आणि हे पण लक्षात ठेवा. आयर्लंडच्या अध्यक्षीय निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक टक्केवारी आणि सर्वाधिक मतसंख्या आहे. त्याच्यामुळे हा इम्पॉर्टंट बनू शकतो. ठीक आहे. कॅथरीन कॉनली 2016 पासून आयर्लंडच्या संसदेत गॅल्वे मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. हा मतदारसंघ महत्वाचा ठरू शकतो. ठीक आहे. कुठल्या मतदारसंघाचे होते? हा पण मतदारसंघ महत्वाचा ठरू शकतो. त्यानंतर तिसरी अपॉइंटमेंट बघा. पॅट्रिक हर्मिन काय झालेलं आहे? सेशेल्सचे नवे राष्ट्राध्यक्ष. त्यांचा पक्ष लक्षात ठेवा. युनायटेड सेशेल्स हा त्यांचा पक्ष होता. कोणाचा? पॅट्रिक हर्मिनचा. ठीक आहे. विजेते कोण आहे? पॅट्रिक हर्मिन. उपविजेते वेवेल रामकलावन. ठीक आहे. वेवेल रामकलावन हे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे. यांचा पराभव कोणी केलेला आहे? पॅट्रिक हर्मिन. हे कोणत्या? सेशेल्स या देशाचे. ठीक आहे. तर बघा हा कुठला देश आहे? आफ्रिकेतील दरडोई सर्वात श्रीमंत देश आहे. कोण? सेशेल्स. आफ्रिकेतील दरडोई सर्वात श्रीमंत देश आहे. आणि याचा रिझल्ट कधी लागला? 12 ऑक्टोबर. आणि आता पॅट्रिक हर्मिन हे सेशेल्सचे कितवे? 6वे राष्ट्राध्यक्ष म्हणून यांची काय होणार आहे? नियुक्ती होणार आहे. ठीक आहे. याला पण तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा. चला वळूया नंतरच्या. ही बघा ही क्रीडा घडामोडीमधील काही प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप महत्त्वाचे प्रश्न आहे आणि याचे उत्तर मी इथे काय केलेले आहे? दिलेले आहे. तुम्ही एकदा याला गो थ्रू करून घ्या. ठीक आहे. हे तुमच्यासाठी मी स्लाइड दिलेली आहे.
ठीक आहे, याला मी वाचन न करता तुम्ही याचं एकदा पॉज करून वाचन करून घ्या. खूप महत्त्वाचे प्रश्न इथे मी तुमच्यासाठी दिलेले आहे. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, यांगिकी कोण आहे? यांगिकी बघा, तुम्हाला माहित आहे ही हेडलाईन आहे. यांगिकी अरुणाचलच्या पहिल्या महिला IPS अधिकारी. पहिल्या महिला आहे, त्याच्यामुळं खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे. कोण आहे? IPS अधिकारी बनलेले आहे. बघा, इटानगर अरुणाचल प्रदेशातील तवांग हे जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे 10,000 फूट उंचीवर असलेले तवांग बौद्ध मठ. हे पण स्टॅटिक जीकेनं खूप महत्त्वाचा पॉइंट ठरू शकतो. तवांगची रहिवासी असलेल्या तेंजिन यांगिकी, कोण? तेंजिन यांगिकी यांनी अरुणाचल प्रदेशाची पहिली महिला IPS अधिकारी होण्याचा मान मिळवलेला आहे. ठीक आहे, 17 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये आयोजित प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि पासिंग आउट परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर तेंजिंग यांगिकी, ठीक आहे, अधिकृतपणे भारतीय पोलीस सेवेत सामील झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हा महत्त्वाचा चालू घडामोडीचा मुद्दा आहे. ठीक आहे, लक्षात आलं? वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, हा पुरस्कार आहे विद्यार्थी मित्रांनो, आमिर खान यांना RK लक्ष्मण पुरस्कार मिळालेला आहे. सन्मानित करण्यात आलेले RK लक्ष्मण या पुरस्काराने. प्रसिद्ध व्यंग्यचित्रकार RK लक्ष्मण. आता हे RK लक्ष्मण कोण होते? प्रसिद्ध व्यंग्य चित्रकार. यांच्या स्मृतीनिमित्त त्यांच्या परिवाराने RK लक्ष्मण अवॉर्ड फॉर एक्सलन्स पुरस्काराची घोषणा केलेली आहे. आणि हा पहिलाच पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आमिर खान यांना प्रदान करण्यात आला आहे. भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल आमिर खान यांना हा पुरस्कार 23 नोव्हेंबर गहुंजे येथील MCA क्रीडांगणावर देण्यात येईल. ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. ठीक आहे, याला पण तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. आता बघा, ही पण एक अत्यंत महत्त्वाची काय आहे स्लाइड आहे. काय झालंय? ममदानी जिंकले, ट्रम्प यांना हादरलं. काय झालं विद्यार्थी मित्रांनो? न्यूयॉर्कचे नवीन म्हणजे न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर जोरान ममदानी यांनी मिठी मारताना त्यांची आई, म्हणजे काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? न्यूयॉर्क शहराचे नवे महापौर झालेले आहे. कोण? जोरान ममदानी. ठीक आहे, बघा, गेल्या काही महिन्यापासून अमेरिकेसह जगभर चर्चेतील असलेला न्यूयॉर्कच्या महापौर पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार, हे लक्षात ठेवा, डेमोक्रॅटिक पक्ष, जोरान ममदानी यांची निर्णायक विजय मिळवून इतिहास घडवलेला आहे. ठीक आहे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. याला तुम्ही IMP करून ठेवा. ठीक आहे, तर याच्याबद्दल जास्त डिस्कस न करता आपण वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, हा एक निवृत्तीची घोषणा म्हणजे निवृत्त झालेला आहे. कोण? केन विल्यमसन. आता केन विल्यमसन कोण होता? न्यूझीलंडचा माजी कर्णधार. ठीक आहे, असा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या आगामी परीक्षेत असू शकतो. ठीक आहे, वळूया नंतरच्या. आणि हे काय झाले? T20 या सामन्यामधून काय झाले? क्रिकेटमधून निवृत्त झालेले. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, याला बाहुबली असे नाव देण्यात आले. इस्रोने घडवला वजनदार इतिहास. आता बघा, काय वजनदार इतिहास घडवलेला आहे? बघा, 4410 किलोच्या उपग्रहाचे काय झाले? उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणी केलेले आहे? इस्रोने केलेले आहे. ठीक आहे, आता या उपग्रहाचं नाव काय? CMS-03. CMS-03 हा उपग्रह आता नौदलासाठी GSAT-7 रुक्मिणी या उपग्रहाची जागा घेणार आहे. आता बघा, हा GSAT रुक्मिणी पण इम्पॉर्टंट आहे, कारण याच्या जागेवर काय आलंय? CMS-03 हा उपग्रह आलेला आहे. ठीक आहे, नौदलाला जहाज, पाणबुडी आणि विमाने यांच्या दरम्यान आवाज, व्हिडिओ, डेटा अशा विविध माध्यमातून वेगवान आणि सुरक्षित संवाद साधण्यासाठी याचा काय होणार आहे? वापर होणार आहे.
ठीक आहे. आणि हे कोणी सांगितलेले आहे? डॉक्टर व्ही नारायण. कोण आहे हे? इस्रोचे काय आहे? अध्यक्ष आहे. कशाचे? इस्रोचे कोण आहे? अध्यक्ष आहे. कोण आहे? नारायण. ठीक आहे. तर याच्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी एक होमवर्क प्रश्न देत आहे. याची स्थापना, हेडक्वार्टर आणि साल हे सगळं तुम्ही मला माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे. हा तुमच्यासाठी एक होमवर्क प्रश्न आहे. ठीक आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा काय झालेलं आहे. जगातील पहिले स्काय स्टेडियम, जगातील पहिले स्काय स्टेडियम कुठे आहे रे? बघा सौदी अरेबियाने 2034च्या फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी एक आश्चर्यकारक योजना जाहीर केलेली आहे. त्यांनी स्काय स्टेडियम बनवण्याचा प्लॅन केलेला आहे. आता बघा इथून एक प्रश्न कुठला निर्माण होतो? 2034 साली फिफा विश्वचषक कुठे होणार आहे? कुठे होणार आहे? सौदी अरेबियामध्ये. आणि हा जो स्टेडियम बनवलेला आहे हा कुठं आहे? सौदी अरेबिया. कुठला? स्काय स्टेडियम. ठीक आहे. जे वाळवंटापासून 350 मीटर उंचीवर बांधले जाईल हे पण महत्वाचं आहे. हे स्टेडियम निओम म्हणजे NEOM मॅक्सिटी प्रकल्पाचा भाग असेल. या स्काय स्टेडियममध्ये 46,000 लोक बसू शकतील आणि ते पूर्णपणे अक्षय ऊर्जेवर, बघा पूर्णपणे कशावर आहे? अक्षय ऊर्जेवर चालेल. यावर पोहोचवण्यासाठी हाय स्पीड लिफ्ट आणि ऑटोमॅटिक पॉड्सचा वापर केला जाईल. हे अक्षय ऊर्जेवर काय आहे? चालणार आहे. त्याच्यामुळे हा जो स्टेडियम आहे हा एक महत्त्वाचा स्टेडियम काय येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी ठरू शकतो. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. आता बघा हा पण एक महत्त्वाचा काय आहे? मुद्दा आहे. आता हा चक्रीवादळ आहे मोंता. हा जो चक्रीवादळ आहे याचं नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. काय आहे मोंता? हा चक्रीवादळ आहे. आता कुठं आलेला आहे? 4 राज्यामध्ये. कुठे कुठे? बघा अमरावती आंध्र प्रदेश. कुठे कुठे आलेला आहे? बघा इथे 4 राज्य दिलेले आहे. आंध्र प्रदेश, पुदुचेरी, तामिळनाडू आणि ओडिसाला या खबरदारीचा इशारा देण्यात आला होता. कोणत्या? मोंता चक्रीवादळामुळे. ठीक आहे. आणि याची तारीख आहे 27 ऑक्टोबर. ठीक आहे. बघा महत्वाचे चक्रीवादळ व नामकरण करणारे देश. मोंता हा कुठं आला होता? या 4 राज्यात. पण याचे नाव कोणी केलेले? थायलंड या देशाने याचे हा जो मोंता आहे या चक्रीवादळाचे नाव दिले. त्या प्रकारे जे शक्ती आहे या शक्ती या चक्रवादाचे नाव कोणी दिलेले आहे? श्रीलंका. आणि जे बाकी तुम्हाला दिलेले आहे हे तुम्ही वाचून घ्या. याचं स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन घ्या. हे खूप महत्त्वाचे चक्रीवादळ आहे आणि नामकरण करणारे देशाचे नाव आहे. ठीक आहे. चला तर वळूया नंतरच्या स्लाइडकडे. हा खूप महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये ठरणार आहे. काय झालेलं आहे? भारतात 2 नवीन रामसर स्थळे तयार झालेली आहे. आणि ही स्थळे कुठे आहे? बिहारमधील 2 नवीन रामसार स्थळांचा रामसार यादीत समावेश. पहिला कोणता आहे? गोकुळ जलाशय. कुठं आहे? बक्सर जिल्हा. याचा हेक्टर 448. गोकुळ जलाशय लक्षात ठेवा. आणि दुसरा कुठला आहे? उदयपूर सरोवर, पश्चिम चंपारण जिल्हा. हे 2 रामसर कुठले आहे? बिहार मधले आहे. कुठले आहे? बिहार मधले. त्याच्यामुळे या इथली एकूण भारताची जी रामसर स्थळे यांची संख्या आहे ती किती झालेली आहे? 93 झालेली आहे या 2 रामसर स्थळामुळे. आणि हे कुठले आहे? बिहार मधले. ठीक आहे. हे लक्षात ठेवा कारण याच्यामधून जीकेचे प्रश्न तयार होऊ शकतं. ठीक आहे. जगात भारताचा 3रा क्रमांक लागतो. कशामध्ये? कशामध्ये? रामसर स्थळामध्ये. सर्वात जास्त रामसर स्थळे कुठे आहे? तामिळनाडूमध्ये. किती आहे? 20 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिक पाणथळ दिन कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारीला साजरा करण्यात येतो. त्याच्यानंतर रामसर कराराची तारीख कधी आहे? 2 फेब्रुवारी 1971. म्हणून 2 तारखेला जागतिक पाणथळ दिन म्हणून साजरा करण्यात येतो. रामसरचे मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर्स कुठं आहे? ग्लँड स्वित्झर्लंड इथे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि हेडक्वार्टर कुठे आहे हे पण विचारलं जाऊ शकतो. भारतातील पहिले रामस्थळ कुठे आहे? चिल्का सरोवर.
हे कुठे आहे? ओडिसामध्ये. कधी? 1981 साली याला घोषित करण्यात आलं होतं भारतातील पहिले रामसर स्थळ म्हणून. ठीक आहे. आणि त्यानंतर केवला देवी म्हणजे हे कुठं आहे? राजस्थानमध्ये. हा पण जीकेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा प्रश्न ठरू शकतो. क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे सुंदरबन पाणथळ कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. किती आहे? 4230 किमी स्क्वेअर याचं काय क्षेत्रफळ आहे. ठीक आहे. कुणाचा? सुंदरबन पाणथळ कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. क्षेत्रफळानुसार रेणुका तलाव कुठे आहे? हिमाचल प्रदेशमध्ये. 0.2 किमी स्क्वेअर. हा पण खूप महत्वाचा जीकेचा प्रश्न येणाऱ्या आगामी परीक्षेमध्ये ठरू शकतो. खूप महत्वाची स्लाइड आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा इथे पण एक बिहार राज्यामधील एक खूप महत्वाची चालू घडामोडी हा मुद्दा तयार झालेला आहे. काय झालेलं आहे बघा. बिहारमधील गोगाबिल तलाव. कुठला? गोगाबिल तलाव भारताचे 94 रामसर स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. गोगाबिल तलाव क्षेत्रफळ 86.63 हेक्टर. कुठं आहे? कटिहार जिल्हा बिहारमध्ये. कुठे आहे? कटिहार जिल्हा बिहारमध्ये. आता बिहारमध्ये एकूण किती? 6 रामसर तयार झालेले आहे. याच्या आधी आपण 2 बघितलेले आहे बघा. गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर. हे कुठले? बिहारमधले. आणि हा एक गोगाबिल तलाव कुठला आहे? बिहारमधला. आता एकूण बिहारमध्ये किती झालेले आहे? 6. हा पण प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. आता भारतात एकूण रामसर किती झालेले आहे? 94. खूप महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यामुळे भारतात एकूण 43,60,805 हेक्टर क्षेत्र व्यापतात. कशामुळं? या रामसर क्षेत्रामुळं. आता बघा हे लक्षात ठेवा, कारण काय खूप महत्वाचे हे पॉइंट्स मी तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहे. मागील 11 वर्षात 94 रामसर स्थळे झाली आहेत. जगात भारताचा कितवा? 3रा क्रमांक. तामिळनाडूमध्ये सर्वात जास्त 20. जागतिक पाणथळ दिवस 2 फेब्रुवारी. रामसर कराराची तारीख आहे 2 फेब्रुवारी 1971. याचं हेडक्वार्टर तुम्हाला मी सांगितलेच आहे ग्लँड स्वित्झर्लंडमध्ये. भारतातील हे पण तुम्हाला याच्या अगोदर जी स्लाइड झालेली आहे यामध्ये मी डिस्कस केलेलं आहे, ते तुम्ही बघून घ्या. ठीक आहे. वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा जे काही 2025 ची नोबेल पुरस्कार आहे त्याबद्दल ही स्लाइड आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये साहित्य, शांतता, भौतिक, वैदिक आणि रसायनशास्त्र यामध्ये पुरस्कार मिळालेले आहेत. तो आपण स्लाइड डिटेल स्पष्टीकरणासह घेत आहोत. बघा शांतता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? मारिया कोरिना माचुदो. कोणाला? मारिया कोरिना माचुदो. नाव बघा किती अजब गजब दिलेलं आहे. हा काय? शांतता पुरस्कारासाठी नोबेल प्राइज मिळालेला आहे. 2025 चे आहे. ठीक आहे. शांतता. आता शांतता बघा, शांतता पुरस्कार कोणाला? मारियाला मिळाला आहे. मारिया कोरिना माचुदो. ठीक आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, खूप महत्वाचा शांतता पुरस्कार आहे. त्यानंतर साहित्यामध्ये कोणाला मिळाला? लास्लो क्रांझस्लो होकाई. क्रांझस्लो होकाई. बघा याचे नाव म्हणजे नाव घेताना पण किती कठीण नाव आहे. लान्सलो हे लक्षात ठेवा. याला साहित्यामध्ये काय मिळालेलं आहे? नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा इथे जे 3 जण आहेत या तिघांना भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स मध्ये काय मिळालेलं आहे? नोबेल प्राइज मिळालेलं आहे. कोणाकोणाला? मिशेल डेव्हरे, जॉन एम मार्टिनिस आणि जॉन क्लार्क या 3 लोकांना फिजिक्स मध्ये काय मिळालेलं आहे? नोबेल पारितोषिक. त्याच्यानंतर बघा इथं मेडिसिन मध्ये कोणाला मिळालं आहे? हे वैद्यक शास्त्र म्हणजे काय? मेडिसिन. ठीक आहे. मेरी ई ब्रँको, शिमन साकागुची, फ्रेड रॅमसेडेल. ठीक आहे. या तिघांना वैद्यकशास्त्रामध्ये काय मिळालं आहे? नोबेल प्राइज. त्यानंतर रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीमध्ये ओमर एम यागी, सुसुमु कित्तीगावा, रिचर्ड रॉबसन या तिघांना रसायनशास्त्रामध्ये काय मिळालेलं आहे? नोबेल प्राइज
पारितोषिक मिळालेले आहे। याची तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवा विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी हे नोबेल प्राइज खूप महत्त्वाचे ठरू शकतात। ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे। ही पण खूप महत्त्वाची महिला काय झालेलं आहे, चर्चेचा मुद्दा बनलेला होता। ठीक आहे, जपानला मिळणार पहिली महिला, आता जिथे पहिली आहे ती खूप महत्त्वाची न्यूज असते, पहिली महिला पंतप्रधान। आता हिचं नाव काय आहे, सनाई ताकाईची। काय नाव आहे, सनाई ताकाईची। ही जपानची पहिली महिला पंतप्रधान बनणार आहे। आता याचे जे पक्ष आहे कुठल्या पार्टीची आहे हे महत्त्वाचं असतं। लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी हे कोणाचं, सनाई ताकाईचं काय आहे, पार्टीचे नाव आहे। पार्टीचं काय आहे, नाव आहे, हे लक्षात असू द्या। आणि कुठली पंतप्रधान बनणार आहे, जपान या देशाची। ठीक आहे, चला वळूया नंतरच्या स्लाइडकडे। बघा काय झालंय विद्यार्थी मित्रांनो, नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद मिळालेली आहे, मानद पदवी प्रदान करण्यात आली आहे। आणि हे कोण आहे, हे आपल्या देशाचे सुरक्षा मंत्री राजनाथ सिंग आहे। ठीक आहे, तर का बरं मिळालेले आहे बघा, हे आहे याचे काय गौरवशाली काय आहे, याचं जे काही त्यांनी केलेलं आहे, जे काही गौरवशाली काम केलेलं आहे, कोणी, नीरज चोप्रा यांनी जे काम केलेलं आहे ते खूप गौरवास्पद आहे। त्यामुळे यांना लेफ्टनंट कर्नलची पदवी प्रदान करण्यात आली। काय केलंय बघा, टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये गोल्ड मेडलिस्ट होते, कोण, नीरज चोप्रा। भालाफेक कशाशी संबंधित आहे, भालाफेक। ठीक आहे, हे पण तुम्ही लक्षात असू द्या। त्यानंतर पॅरिसमध्ये सिल्वर मेडल मिळालेलं आहे 2024। त्यानंतर यांचा नॅशनल रेकॉर्ड आहे 90.23 मीटर, हा 2025 चा रेकॉर्ड आहे। कशामध्ये, भालाफेकमध्ये। कोणाचा, नीरज चोप्राचा। त्यामुळे हे जे पॉइंट मी मेन्शन केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे पॉइंट आहे। ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे। बघा काय झालंय, भारत देशाचे पहिले पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपद विजेते कोण आहे, पद्मश्री श्री मुरलीकांत राजाराम पेटकर। काय झालंय, भारत देशाचे पहिले आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे। पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपद कोणाला दिलेले आहे, कोण विजेते आहे, पद्मश्री श्री मुरलीकांत राजाराम पेटकर। ठीक आहे, यांना भारतीय लष्कर दलातर्फे, कोणातर्फे, भारतीय लष्कर दलातर्फे पहिल्यांदाच आहे, त्याच्यामुळे खूप महत्त्वाचा आहे, दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। दिल्ली येथे लष्कर प्रमुखाच्या उपस्थितीत त्यांनी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। ठीक आहे, खूप महत्त्वाचा पॉइंट आहे विद्यार्थी मित्रांनो, वळूया नंतरच्या स्लाइडकडे। हा पण खूप महत्त्वाचा काय आहे, मुद्दा आहे। काय झालाय, न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश 24 नोव्हेंबरला शपथ घेणार। ठीक आहे, आपल्या देशाचे, ठीक आहे, भारताचे, ठीक आहे, 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आली। कोणाचे, न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 53वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। कधी घेणार आहे, 24 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील। ठीक आहे, बघा याच्या संदर्भात मी पॉइंट इथे मेन्शन केलेले आहे। 53वे सरन्यायाधीश असतील कोण, न्यायमूर्ती सूर्यकांत हे देशाचे 53वे सरन्यायाधीश। नाव आहे सूर्यकांत शर्मा। 23 नोव्हेंबर सरन्यायाधीश BR गवई हे निवृत्त होणार आहे। आता BR गवई कितवे होते देशाचे सरन्यायाधीश, 52वे। हा पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, BR गवई यांची जागा कोणी घेतली, सूर्यकांत शर्मा म्हणजे यांनी घेतली, असा पण प्रश्न तुम्हाला विचारू शकतो। 24 नोव्हेंबर नवीन न्यायमूर्ती सूर्यकांत शपथ घेतील, ते देशाचे 53वे सरन्यायाधीश असतील। 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत या पदावर ते राहतील। केव्हा, 9 फेब्रुवारी 2027 पर्यंत। सध्या ते सर्वोच्च न्यायालयातील सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत। ते मूळचे
हरियाणातील हिसार या गावचे आहेत. हरियाणातील हिसार, लक्षात ठेवा त्यांचं गाव. हरियाणाचे सर्वात तरुण महाधिवक्ता म्हणून ते काय प्रसिद्ध आहेत. पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात कायमस्वरूपी न्यायाधीश होते. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट हा मुद्दा आहे. वळूया नंतरच्या मुद्द्याकडे. बघा, एवढं काही म्हणजे महत्वाचं नाही, पण तुम्ही लक्षात ठेवा जो कुष्ठरोग आहे तो आता राज्यात नोटिफायबल डिसीज म्हणून काय ओळखण्यात येईल. म्हणजे काय केले आहे, जो कुष्ठरोग आहे त्याला नोटिफायबल डिसीज म्हणून घोषित करण्यात आलाय. बस एवढंच लक्षात ठेवा. आणि राज्य लक्षात ठेवा महाराष्ट्र. ठीक आहे, वळूया नंतरच्या स्लाइडकडे. बघा, खूप महत्वाचा आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्टारलिंक सोबत करार करणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. काय झालं आहे, स्टारलिंक सोबत करार करणारे महाराष्ट्र राज्य हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. ठीक आहे, आता त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. कंपनीचे नाव स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन पीव्हीटी लिमिटेड. कोणाची कंपनी आहे, इलॉन मस्कची कंपनी आहे. याचं काम काय आहे, ग्रामीण व दुर्गम भागामध्ये सॅटेलाइट इंटरनेट सुविधा पोहोचवण्यासाठी उपयोग होणार आहे. हे स्टारलिंकचं काय असणार आहे, काम असणार आहे. स्टारलिंक हा इलॉन मस्क यांचा स्पेस एक्सचा उपग्रह इंटरनेट प्रकल्प आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर स्टारलिंकच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयल यांनी करारावर सही केलेली आहे. ठीक आहे, स्टारलिंक आणि महाराष्ट्र हा काय करायचा आहे, लक्षात ठेवायचा आहे मुद्दा. ठीक आहे, मला तर वाटते आपण 1 ते 7 नोव्हेंबर, ठीक आहे, या दरम्यान जे काही चालू घडामोडी झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जीकेचे जे काही पॉईंट मला वाटले इम्पॉर्टंट आहे ते मी इथे या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. आणि आपण 7 जे आठवडी जो विकली चालू घडामोडीचा व्हिडिओ घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जो माझा यूट्यूब चॅनल आहे कुठला, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी, या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हाला अशा नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ मिळत राहतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपला काय करा, जॉईन करा. का बरं, कारण मी इथे चालू घडामोडी, जीके जीएस आणि मराठी व्याकरणचे प्रश्न घेत असतो. याची लिंक मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा, त्यानंतर तुम्ही या काय करणार, ग्रुपमध्ये जॉईन होणार. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे मी तुम्हाला होमवर्क प्रश्न दिलेले आहे ते होमवर्क प्रश्न या कमेंट बॉक्समध्ये करा. थांबूया आजच्या दिवस इथेच, भेटूया नंतरच्या जे काही सिरीज असेल त्या सिरीजमध्ये. ठीक आहे, धन्यवाद.